नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. महे येथील 1,97,00,000 पेयजल जीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट. महे तालुका करवीर येथे 2022 मध्ये 1,97,00,000 पेयजल जीवन मिशन योजना मंजूर झाली. योजनेसाठी भरपूर निधी दिला असून सुद्धा साळवमळा, शिंदेमळा, ठाणेकरमळा या ठिकाणी अद्याप पाण्याची अडचण आहे. या योजनेतून केलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदारांच्याकडून ताबा घेण्यासाठी घाईगडबड सुरू झाली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मनीषा बुद्धिराज पाटील, स्वप्नाली रामदास हुजरे पाटील, रुपाली युवराज बोराटे, कृष्णात सखाराम कांबळे, SD जरग तसेच तक्रारदार ग्रामस्थ उत्तम महादेव इंगवले यांनी योग्यरित्या काम पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतने ताबा देऊ नये असा पवित्रा घेतला आहे. यावेळी कृष्णात कांबळे म्हणाले, नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात सखाराम कांबळे. जलकुंड पाणी पुरवठ्यात जे कामं झालेले आहेत ते कुठल्याही दुष्काळी पद्धत झालेलं नसल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा ताबापट्टी देऊ नये आमची हरकत आहे. ग्रामस्थ उत्तम महादेव इंगवले यांनी 16/8/2024 रोजी ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, उपअभियंता, अधिकारी, पंचायत समिती, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदांना लेखी तक्रार देऊन सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे असे पत्राद्वारे कळवण्यात आले होते. याबाबत तक्रारदार उत्तम इंगवले म्हणाले, तक्रारदार इंगवले यांच्या लेखी तक्रारपत्रास 10/9/2025 रोजी शासन नियुक्त त्रयस्थ यंत्रणेमार्फत 2 वेळा तपासणी करून वापरण्यात आलेल्या सर्व पाईप योग्य गुणवत्तापूर्ण आहेत. गावांमध्ये संबंधित कामाविषयी योजनेची माहिती देणारा शासन फलक लावून जिओ टॅगिंग करण्यात आलेले आहे व त्यांचा अहवाल समाधानकारक प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत गेली 2 वर्ष सुरळीतपणे पाणीपुरवठा चालू आहे. काही किरकोळ असणाऱ्या बाबी या ग्रामपंचायतीला ताबा देण्यापूर्वी पूर्ण करून घेण्यात याव्या अशा संबंधित ठेकेदाराला सूचना केलेल्या आहेत, असे करवीर शाखा अभियंता प्रवीण पाटील यांनी लेखी पत्राद्वारे खुलासा केला आहे, असे सांगितले. यावेळी सरपंच सुवर्णा सचिन पाटील म्हणाल्या, नमस्कार, मी महेगावचे सरपंच सुवर्णा सचिन पाटील. पेयजल योजना 3 वर्षे काम पूर्ण झालेले आहे. बजेट 1,97,00,000 रुपये आहे. योजनेबद्दल जे काम झालेले आहे व अपूर्ण आहे त्याबद्दल कंत्राटदाराशी संपर्क साधून योग्य ते निर्णय घेणे. संबंधित योजनेला अनुसरून शाखा अभियंता प्रवीण पाटील व सरपंच सुवर्णा सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण काम करणार असल्याचे सांगत ठेकेदार प्रवीण पाटील म्हणाले, सदर योजना 2022 मध्ये मंजूर झाली असून 2023 अखेरपर्यंत सदर योजना 98% पूर्ण झाली आहे. सदर योजनेला सर्व ग्रामस्थांनी पाणी वितरण हे 2023 पासून सुरू आहे. तरी पण काही ग्रामस्थांची व सदस्यांची काही अडीअडचणी असतील किंवा त्या कामाच्या दर्जाबाबत काही शंका असेल ती आम्ही काम पूर्ण करून देऊ. एकंदरीत शासकीय योजनांची अंमलबजावणी कागदोपत्री होते का, प्रत्यक्षात ते काम पूर्ण होते की नाही याची पडताळणी घेताना काही नियम धाब्यावर बसवले तर जात नाहीत ना, तर काही ठिकाणी योजना पूर्ण होतात पण राजकीय वातावरण म्हणून वापर तर होत नाही ना, या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.